बातमीकडे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा रोडच्या इथे राडा पाहायला मिळालाय। पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्स मधल्या एका सोसायटीमध्ये बकरी ईदच्या आधी 25 बकरे आणून एक शेड उभारण्यात आली। याचवरून वादाला तोंड फुटलं। ईद पर्यंत हे सोसायटीमध्ये ठेवण्याची तात्पुरती परवानगी मागितल्याचं सांगण्यात आलंय। मात्र सोसायटीमधल्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत बैठक न घेता ही शेड उभारण्याची परवानगी दिल्याचा आरोप हिंदू रहिवाशांनी केला। या तक्रारीची दखल घेत महापालिकेनं तात्काळ ही शेड तोडलेली आहे। मात्र शेड तोडल्यानंतर सुद्धा बकऱ्या सोसायटी परिसरामध्ये असल्यामुळे रात्रीच्या वेळी तणाव प्रचंड वाढलेला होता। यातच एका अज्ञातानं एका युवकावरती ब्लेडनं वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तिथे कमीत कमी ना आता 40 बकरे तिथे बांधलेले आहेत आणि मला नाही वाटत की हे लीगल आहे, हे इल्लीगल आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपले जे दुसरे बांधव आहेत, हिंदू बांधव आहेत, त्यांना तिथे भरपूर त्रास होतोय, मुलांना त्रास होतोय, त्यांना बघायला बरोबर वाटत नाहीये। तिथे दुर्गंधी पसरलेली आहे, तिथे घाण पसरलेली आहे। त्याच्यामुळे हिंदू बांधवांना श्वसनाचा म्हणा किंवा अजून पण त्यांना आजार होत आहे, तर त्यांची सगळ्यांची खूप नाराजगी त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। कोई भी ऐसा कानून नहीं है जो सोसाइटी जिधर पब्लिक रहती है उधर बकरी, भेड़, बकरी, अदर्स चीजें बांधी जाए। एनिमल्स में आप सिर्फ 2 ही चीज घर में रख सकते हो, या सोसाइटी प्राइमेसेस में रख सकते हो, डॉग या तो कैट। हमने वही सर से बोला कि सर जब अगर इनका परमिशन नहीं है फिर भी इधर सोसाइटी में विदाउट परमिशन इधर सोसाइटी का जो चेयरमैन है वो भी अपने पद का दुरुपयोग कर रहा है। दरम्यान मीरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर सोसायटीमधून या सगळ्या घटनेसंदर्भातला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक अवस्थी यांनी। सध्या आपण मीरा रोड परिसरात उपस्थित आहोत आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकता पूनम इस्टेट क्लस्टर 1 ही नावाची सोसायटी आहे आणि इथे फार पोलीस बंदोबस्त पण आहे। बकरी ईदच्या निमित्ताने ह्या सोसायटीमध्ये एक शेड बांधला गेला आणि किमान 50 से जास्त बकरे इथे आणले गेले आणि जेव्हा इथे बकरे होते त्या बकऱ्यावरून वाद निर्माण झाला आणि सोसायटीचे लोक आहे त्यांनी ऑब्जेक्शन घेतला आणि नंतर पोलिसांनी पण येऊन इथे निरीक्षण केल्यानंतर इथे वाद वाढला आणि बजरंग दल VHPचे लोक पण आले आणि बऱ्याच संख्येने वाद झाला। आपलं सर, तुम्ही या सोसायटीमध्ये राहतात, काय विषय झाला होता आणि सध्याची परिस्थिती काय? हातापाय पण झाली आणि हे दरवर्षी असं असतं का? दरवर्षी नसतं असं। हे 2018 पासून हा पायंडा पडलेला आहे बकरी शेड बांधण्याचा। याचा विरोध मी 2019 पासून केला, पण सोसायटीने आम्हाला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नाही केला, सहकार्य नाही केलं, सुलह नाही केली की बाबा आपण एकत्र बसून याचा काहीतरी याचा मार्ग काढूया, कधीच नाही, नेवर। किती टाईमपासून ते इथे आहेत आणि काय त्रास होतोय? बघा, 2014 पासून म्हणजे 2019 पासून तर आम्ही कंटिन्यू इथे हे करतोच आहोत, ईमेल सोसायटीला करतो आहोत। पण काय होतं की दरवेळेला फक्त आम्ही नवरा बायको आहोत, कारण आम्ही पाठची साईड असल्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त त्याचा त्रास होतो, बरोबर आहे। तर तो त्रास होतो म्हणून आम्ही सोसायटीला कंप्लेंट केली होती। त्याचं आम्हाला उत्तर तर काय या लोकांनी दिलं नाही। त्यांची जी काय माणसं आहेत, जी काय ओळखीची आहेत, ते आम्हाला सांगायचे, मॅडम 4 दिन ॲडजस्ट करो, अगले साल हम लोग ॲडजस्ट करेंगे, दुसरी जगह पे शिफ्ट करेंगे, हे करेंगे असं म्हणून त्यांनी। मग आपण पण सोसायटीमध्ये एकत्र राहतो म्हटल्यानंतर वाद नको, क्लॅशेस नको, हे आम्ही हे करत होतो म्हणून आम्ही त्यांना ॲडजस्ट केलं। पण यावर्षी काय झालं, शेड पण खूप मोठी बांधली गेली आणि त्याच्यामध्ये या लोकांचं कुठेच आम्हाला सहकार्य नाही, म्हणून आम्हाला शेवटी प्रशासनाचं सहकार्य घ्यावं लागलं। हा पण होता। आपका नाम? मेरा हर्ष सिंह है, मैं विश्व हिंदू परिषद बजरंग दल से हूँ। हे सध्या काल ह्यांना पण हे बघा, तसं काल जेव्हा झगडा झाला होता तेव्हा त्यांना हे चाकूतून वार केला गेला आहे। FIR पण रजिस्टर झाली आहे आणि म्हणजे सध्याची परिस्थिती काय आहे? कोणाला अटक केली गेली आहे? काय बोलणार? अटक नाही केली गेली आहे। इथे पोलीस प्रशासन तेव्हा होती जेव्हा ही घटना घडली होती। 100 से 150 पोलीस कर्मचारी इथे होते आणि त्यांच्यासमोर जरी घटना घडली तरी मोठी गोष्ट झाली आहे। दुसरी गोष्ट, त्याला आम्हीच पकडलं आहे, पोलीस प्रशासनाने त्याला ताब्यात नाही घेतलं होतं, आम्ही त्याला पकडून पोलिसांना सुपूर्द केलं आहे आणि रात्री जाऊन FIRची आपण दखल घेतली आहे। त्यांचा पण आरोप आहे की कोणीतरी येऊन त्यांच्यावरती हल्ला केला।
तिकडे मीरा रोडमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोसायटीत मोठा वाद निर्माण झाला. सोसायटीच्या गेटवर हिंदू संघटनांकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आलाय. पूनम इस्टेट क्लस्टर सोसायटी समोर मोठा पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय. सोसायटीमध्ये राहणाऱ्या हिंदू नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे आणि त्यातूनच असा आता गेटवरती हिंदू संघटनांकडून हनुमान चालीसेचं पठण करण्यात आलंय. काल जो काही वाद निर्माण झालेला होता त्याच घटनेच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन आता खबरदारी घेत आहे आणि या सोसायटीच्या आवारामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे हिंदू संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि इथे सोसायटीच्या आवारात गेट समोरच हनुमान चालीसा पठण केलं जात आहे. पूनम इस्टेट क्लस्टर सोसायटीमधला हा सगळा वाद आहे. तर या सोसायटीमधले सगळे हिंदू रहिवासी तसंच हिंदू संघटनाचे काही कार्यकर्ते इथे सहभागी झालेले आहेत. मीरा रोडमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोसायटीत मोठा वाद निर्माण झालेला आहे. इथे बकरा ठेवण्यात आलेला होता असा दावा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला कारण एकावरती इथे हल्ला सुद्धा झाल्याचं सांगितलं जात आहे. आता सोसायटीच्या गेटवरती हिंदू संघटनांकडून हनुमान चालीसा पठण केलं जात आहे. पूनम इस्टेट क्लस्टर असं या सोसायटीचं नाव आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे पोलीस प्रशासन सुद्धा विशेष अशी खबरदारी घेत आहे. आम्ही या सगळ्या संदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र कोणतीही पूर्वपरवानगी नसताना सुद्धा या सोसायटीमध्ये बकऱ्या आणल्या गेलेल्या होत्या असा दावा इथल्या सोसायटीमधील रहिवाशांनी केलेला आहे. त्याचमुळे हिंदू नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे जे सोसायटीमध्ये वास्तव्य करतात. बकरी ईदला अजूनही 2 ते 3 दिवस आहेत आणि या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन विशेष अशी खबरदारी घेते. काही वेळापूर्वीच पोलिसांचा रूटमार्च सुद्धा काढण्यात आलेला होता. त्या व्यतिरिक्त या सोसायटीच्या आवारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कारण काल रात्री या सगळ्या वादानंतर हल्ल्याची सुद्धा घटना घडलेली होती. यामध्ये एक तरुण जखमी झालेला आहे. माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी रमेश शर्मा आपल्यासोबत आहेत. रमेश, सगळ्या हिंदू जे नागरिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त जरी तैनात असला तरी सुद्धा हिंदू नागरिकांची नेमकी काय भूमिका आहे? नक्कीच ऋतुजा, तुम्ही पाहिलं तर क्लस्टर इमारतच्या बाहेर हिंदू संघटन एकत्र झाले आहेत. इथे हनुमान चालीसा पडत आहेत आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त करण्यात आली आहे. पोलीस याच्यामध्ये सावधगिरी बाळगत आहेत. एकंदरीत तिथे पहिलं तर हिंदू संघटनचे जे सदस्य आहेत ते घोषणाबाजी करत आहेत आणि इथं आतमध्ये ठेवलेले बकरा बाहेर काढा असा त्यांनी मागणी करत आहे. तसेच काही वेळापूर्वी इथेच हनुमान चालीसाचं पाठण करण्यात आलं होतं आणि हे जे प्रकरण आहे एकंदरीत तापलेले आहे. रात्रीच कालपासूनच ही प्रकरण सुरू आहेत. त्याचमुळे जर पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आली आहे. काल पोलीस स्टेशन हे संघटन गेले होते आणि त्यांनी बकऱ्या बाहेर काढा अशी मागणीही केली होती. तर काही लोकांनी याच्यामध्ये वाद घेतला. रात्रीच 2 गट एकमेकांच्या समोर आले आणि समोर आल्यानंतर हे वाद पेटलं. तर याच्यात काही सदस्य माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया. मला सांगा की या प्रकरणामध्ये तुम्ही कालपासूनच आहेत, नेमकी काय घडलं होतं? ह्या ठिकाणी बकरे बांधण्यात आलेले आहेत आणि स्थानिक लोक जे आहेत, ज्यांना जे लोक मांस मच्छी खात नाही आणि जे वयस्कर लोक आहेत अशा लोकांना त्रास होतोय. कारण मी काल प्रत्यक्ष त्या घरात जाऊन आलेले आहे आणि एक प्रकारची अलग ती स्टिंक्ट असते ना, ती तिथे आम्हाला पण महसूस झाली. कारण खूप तीव्र उग्र वास होता तो आणि त्यामुळे तिथे राहणं त्या लोकांचं मुश्किल झालेलं आहे आणि स्थानिक लोकांच्या तक्रारीनुसार आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशन गेलं होतं आणि आतमध्ये सेट बांधले होते, तो सेट काढण्यासाठी मागितलं आणि कुठलाही परवानगी न घेता म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं किंवा पोलीस प्रशासनचं
कुठलाही परवानगी नसताना त्यांनी जबरदस्तीने शेड असं बांधलं होतं का? बिलकुल, त्यांनी जी शेड बांधली होती ती कोणाचीच परमिशन नव्हती, ना MBMCची परमिशन होती, ना पोलीस प्रशासनाची परमिशन होती, कोणाचीही परमिशन त्यांना नव्हती. त्यांनी स्वतःला परमिशन देऊन ती शेड बांधली होती. पण आम्ही प्रशासनाच्या मदतीने, आमच्या इथे आमदार असेल, मॅडम असतील, मेयर मॅडम असेल, सगळ्यांच्या मदतीने ती शेड आम्ही काल काढून टाकण्यात आलेली आहे. आणि इथे आज सकाळी हे हिंदू संघटनचे लोक एकत्र झाले, ते हनुमान चालीसा पाठन केले. हनुमान चालीसा पढ़ा, क्या कहेंगे? देखिए, यहाँ पे मेजॉरिटी जो एरिया है हमारा हिंदू डोमिनेटेड एरिया है और हमारे जो धर्म का हनुमान चालीसा पढ़ना कोई गुनाह नहीं है और ये हम सब एकता दिखा रहे हैं. यहाँ पर ज़बरदस्ती इस सोसाइटी में बहुत सारे हिंदू रहते हैं, उनकी मर्ज़ी के खिलाफ ये हो रहा है और पिछले 8-9 साल से ये चल रहा है और हर बार इनका ऑब्जेक्शन रहता है. लेकिन हमारा हिंदू लोग कैसे हैं, थोड़ा हम लोग सबके साथ कॉम्प्रोमाइज़ एडजस्ट करके, हम नहीं चाहते कि किसी चीज़ के लिए फसाद हो, इसके लिए वो हर बार रिपीट होता ही जा रहा है. लेकिन इस बार हम यहाँ नगर सेवक चुनकर आए हैं, लोगों ने हमारे पास आए हैं मदद के लिए, तो हम ज़रूर खड़े रहेंगे. अगर उनकी इच्छा नहीं है तो हम ज़रूर उनका साथ देंगे और अंदर यहाँ पे बकरा लाकर रखना अलाउ नहीं होना चाहिए. वैसे भी कोई हिंदू सोसाइटी में बलि के लिए नहीं अलाउ होना चाहिए. सोसायटीच्या लोकांसोबत इथे असलेल्या अनेक हिंदू संघटन एकत्र झाले आहेत. सोसायटीच्या बाहेर बसले आहेत. हनुमान चालीसाचं पाठन त्यांनी केलं. तसेच बकरा आतमध्ये जे ठेवले आहेत त्यांना बाहेर काढा असं मागणी करत आहेत. मला इथे सांगा की काय मागणी आहे तुमचं? काय बकरे को बाहर निकालो, यही मांगना है. बकरा सोसाइटी में नहीं रहना चाहिए, नहीं कटना चाहिए. कोई कत्ल खाना नहीं है, ये जो है बिल्डिंग है, कोई कत्ल खाना नहीं है. तुमको बकरा काटना है तो जाओ अपने कत्ल खाना में काटो. ये सार्वजनिक जगह है, यहाँ सिर्फ हिंदू लोग रहते हैं, तो ये कत्ल खाना कोई जगह नहीं है जो यहाँ तुम लोग बकरा काटोगे, आतंक मचाओगे. आतंक मचाना है तो पाकिस्तान जाके मचाओ. क्या क्या हुआ था, क्या मामला हुआ था, किस तरह के लेकर विवाद? रात को यही हुआ था कि हम लोग यहाँ पे नियोजन करते हैं हमारे जिला मंत्री के साथ. उस वक्त एक मुस्लिम व्यक्ति आता है वहाँ पे, पूछता है नागनाथ कांबले कौन है. नागनाथ कांबले विश्व हिंदू परिषद के जिला मंत्री है. हमने पूछा भाई आप कौन है, आपको इनसे क्या काम है. वो चाकू निकालता है और डायरेक्ट नागनाथ जी के ऊपर वार करता है. उस पर हमारा जो कार्यकर्ता हर्ष है वो अपना हाथ डालता है और वो वार को नागनाथ जी से बचाता है. और उसके बाद हमने FIR करवाई है काशीमीरा पुलिस स्टेशन में. पुलिस ने उसको पकड़ा नहीं है, हमने उसको पकड़ के पुलिस को हैंड ओव्हर किया हुआ है. तुझ्या हातात मध्ये चोट लागलेली आहे. रात्री तुझ्याशी भांडण झाला होता, तुझ्यावर हल्ला झाला होता. नेमकी काय घडलं होतं? ये झगड़ा भांडन नहीं था, ये ऑलरेडी प्री प्लानिंग करके आया था पूरा मुस्लिम व्यक्ति जिहादी, जो कि हमारे नागनाथ जी कांबले जिला मंत्री के ऊपर हमला करने आया था जानलेवा. तो उसमें हम लोग ने बचाया गया है और हमें 3 कार्यकर्ता हमारे जख्मी हुए. एकंदरीत पाहिलं तर इथे अनेक संघटन जे आहेत, हिंदू संघटनाचे लोक एकत्र झाले आहेत आणि ते आतमध्ये ठेवलेले बकरा बाहेर काढा अशी मागणी करत आहेत. तसेच जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि नगरसेविका आहेत तेही इथे एकत्र झाले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश शर्मा, NDTV मराठी, मीरा भाईंदर. निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. दरम्यान या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. जर कोणी हाऊसिंग सोसायटीमध्ये कुर्बानी दिली तर दुसऱ्या दिवशी तो जेलमध्ये असेल असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिलाय. त्यावर हाजी अराफत शेख यांनी राणेंना टोला लगावलाय. तुमच्या वडिलांचंही मटणाचं दुकान होतं, नितेश राणे यांनी अशी वक्तव्य करू नयेत असं वक्तव्य त्यांनी केलंय. कैसा है, नितेश राणे जी को थोड़ा समझना पड़ेगा. ईद का त्योहार है और सबसे इम्पोर्टेंट बात ये, उनकी भी खुद की गोश्त की दुकान है. उनके पिताजी गोश्त की दुकान से ही आज मंत्री बने, मुख्यमंत्री बने, केंद्र सरकार के अंदर इतनी बड़ी ओहदे पे पहुंचे. मैं दिल्ली जब गया था तो उनके पिताजी किस्से सुना रहे थे कि हाजी भाई मैं सांगली, सातारा, कोल्हापुर की मंडी में जाया करता था और वहां से बकरे मेरे दुकान पे लाता था. मुझे पता है बकरे वालों की समस्या, बकरा का क्या माहौल है. उनकी खुद की होटल है चेंबूर में, जो उनकी माताजी के नाम पे होटल है. वहां पे बहुत अच्छा क्रैप मिलता है, अच्छी मच्छी मिलती है, मटन मसाला तो जोरदार मिलता है. तो नितेश राणे जी आपको समझना पड़ेगा. आप आपकी दुकान की तरफ, मटन की दुकान की तरफ देखिए.